Hello friends, in this session we are going to learn the explanation about think before you speak. मॅन वॉज मेंट टू लिसन मोर अँड टॉक लेस. माणूस म्हटलं म्हणजे त्यांनी जास्त ऐकावं आणि कमी बोलावं. व्हॉट इज द इन्फिनिटिव्ह यूज हो हियर? टू लिसन. टू लिसन इज द इन्फिनिटिव्ह यूज हो हियर. म्हणजे माणूस म्हटलं म्हणजे काय? टू लिसन मोर अँड टॉक लेस. जास्त ऐकावं आणि कमी बोलावं. अँड दॅट इज वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समॅन बेंजामिन डिझरायली सेड, आणि म्हणूनच ग्रेट ब्रिटिश स्टेट्समॅन आहेत. अँड व्हॉट इज हिज नेम? बेंजामिन डिझरायली. अँड व्हॉट डिड ही से? नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. निसर्गाने माणसाला कसलं वरदान दिलेलं आहे? किती इयर्स दिलेले आहेत? देवाने माणसाला किती दिलेत? कान किती दिलेत? आणि तोंड किती दिलं आहे? वाय? इफ मॅन वॉज मेंट टू टॉक मोर अँड लिसन लेस, ही वुड हॅव 2 mouths अँड ओनली 1 ear. जर माणसाने जास्त बोलावं आणि कमी ऐकावं असं असतं तर माणसाला एकच कान असतं आणि 2 तोंड असती. बरोबर ना? Imagine how we would have looked, how strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. Imagine, kalpana kara. Imagine how we would have looked. How strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. कान असा मध्ये मध्यावर आणि 2 बाजूला 2 तोंड आहेत. आपण किती छान वाटलो असतो नाही? Isn't it? कसं वाटलं असतं? स्ट्रेंज, विचित्र वाटलं असतं नाही का? अँड माइंड यू, द इयर्स आर लाईक फनेल्स. आणि लक्षात ठेवा, इयर्स जे आहेत ना आपले, कान जे आहेत ते दे आर लाईक फनेल. फनेल म्हणजे काय? फनेल माहीत असतं ना? वाय आकाराचं असतं ते, बरोबर ना? तर our ears are just like funnel, open all the time, and they are open all the time. They are never closed. There is no door with which you can close them. आणि असा एकही दरवाजा नाही की ते बंद करून ठेवता येतील. Whereas if you have to speak even one single word, एक शब्द जरी बोलायचा असेल तर मात्र काय होईल? That word must pass through 2 walls. 2 fences. त्या शब्दाला 2 वॉल्समधून, 2 भिंतींमधून आणि 2 कुंपणांमधून जावं लागतं. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ द 2 rows ऑफ द टीथ. पहिलं कोणतं आहे? व्हॉट इज द फर्स्ट वन? द फेन्स ऑफ 2 rows ऑफ द टीथ. दातांच्या ते एक कुंपण आहे. अँड नेक्स्ट, and there is secondly the fence of the 2 lips. 2 ओठांचं. आणि यांच्यामधून पास झाल्यानंतर तो शब्द बाहेर येतो. isn't it? Before a word can be spoken, it has to pass through these 2 walls. And before the word is spoken, it has to pass through these 2 walls of teeth and walls of lips. Isn't it? Then only the word comes out. So these two fences. Therefore, we must think at least twice before we utter a word. Therefore, we must think it twice. 2 times we have to think, and then we have to utter the words. Then we have to speak the words. Are you getting? 2दा विचार करावा आणि एकदा आपण शब्द उच्चारावा. म्हणजे बोललेला शब्द एवढा प्रमाण असला पाहिजे आपला. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master, of the spoken word you are a slave. आता इथे in this line there are 2 opposite words written, master and slave. मास्टर मालक आणि slave म्हणजे गुलाम. A very wise man once remarked, एक खूप हुशार माणसाने सांगितलं एकदा, that
ऑफ द अनस्पोकन वर्ड. अनस्पोकन न बोललेले शब्दांमध्ये तुम्ही काय असता? मास्टर असता. ऑफ द अनस्पोकन वर्ड्स, तुम्ही जर बोललेच नाहीत जास्त काही तर तुम्ही मास्टर असता. अँड ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. आणि बोलल्यामुळं मात्र काय होतं की तुम्ही गुलाम बनता. नाउ अनस्पोकन, स्पोकन, मास्टर, slave. There are two pairs of opposite words or antonyms. Once you have spoken a word, you cannot get it back. Do what you will. Now once you have spoken a word, जर तुम्ही शब्द बोललात, you cannot get it back. Do what you will. तुम्ही काही करा तो रिटर्न येऊ शकत नाही. Therefore, you must be very careful about the words that you speak. And that is why, therefore, आणि म्हणूनच हे फार महत्त्वाचं आहे. यू मस्ट बी व्हेरी केअरफुल. फार काळजीपूर्वक तुम्ही राहिलं पाहिजे. अबाउट द वर्ड्स, कशाच्या बाबत? शब्दांच्या बाबत, की जे शब्द तुम्ही बोलता, दॅट यू स्पीक. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स, यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. आणि जेव्हा आपल्या ओठ सोडून तो शब्द बाहेर पडतो ना, तेव्हा तो रिटर्न घेता येत नाही. ॲज इफ यू नो द ॲरो अँड द बो. वेन द ॲरो कम्स आउट ऑफ द बो, इट कॅनॉट बी टेकन बॅक. धनुष्यातून सुटलेला बाण काय आपल्याला लगेच परत घेता येत नाही. ऑर अ बुलेट दॅट इज शॉट फ्रॉम द गन, इट कॅनॉट बी टेकन बॅक. पुन्हा घेता येते का? टॉयमधली असती ती इज पॉसिबल. ते टॉयमधलं जातं आणि पुढे लागतं ते. बट ॲक्च्युली इट इज नॉट पॉसिबल टू टेक इट बॅक. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स? दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज थॉट्स इन युअर माइंड. व्हॉट इज अनस्पोकन वर्ड अकॉर्डिंग टू द रायटर? दे आर द थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज थॉट्स इन युअर माइंड. जणू काही तुमच्या मनामध्ये विचार आहेत ना, तर ते विचारच्या विचार राहून जातात. असे अनस्पोकन वर्ड जे असतात तर त्याला असं म्हटलं जातं. ते अनसेड, ते सांगितले जात नाहीत किंवा ते बाहेर पडत नाहीत. वन्स यू हॅव पुट द थॉट इन टू वर्ड्स, पण जेव्हा तुमच्या विचारांना तुम्ही शब्दरूप देता आणि शब्दांच्या रूपाने तुमच्या तोंडातून बाहेर पडतात. अँड द वन्स द वर्ड हॅव लेफ्ट युअर लिप्स, you cannot change them or control them. Have left, what is the tense of this sentence? Have left, just see. Have left, have, has plus past participle, it comes in perfect present tense. Once the words have left your lips, you cannot change them or control them. A young man went to his spiritual teacher and said, एक तरुण माणूस आहे आणि तो वेंट म्हणजे गेला. हे कोणतं टेन्स झालं? सिम्पल पास्ट. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड अँड ही इज डीपली हर्ट. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. How can I make amends? See, a young man was there and he went to his spiritual teacher. आणि मग त्या स्पिरिच्युअल टीचरला ते विचारतात, काय सांगतो त्यांना तो? आय हॅव स्पोकन हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड अँड ही इज डीपली हर्ट. हॅव स्पोकन, once again which tense? Have plus past participle, once again perfect present tense. I have spoken a very harsh and unkind words. I have spoken very harsh and unkind words, की जे शब्द अतिशय कठोर आहेत आणि जे प्रेमळ नाही आहेत अशा पद्धतीचे शब्द मी त्याला उच्चारलेत. टू माय फ्रेंड, मित्राला. अँड ही इज डीपली हर्ट. त्याला खूपच त्याचं काय झालं आहे, त्याच्याने तो दुखावला गेला आहे. आय एम अफ्रेड, मला भीती वाटते. आय एम फियर्ड,
आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम, की त्याच्याने माझी फ्रेंडशिप जी आहे तर ती तुटलेली आहे. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स, आणि मी ते कसं काय करेक्ट करता येईल मला. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. मग तो वाईज टीचर आहे ना, तो त्याला देतो, काय देतो. ही गेव हिम, विच टेन्स इज देअर, सिंपल पास्ट टेन्स. वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. एका फ्रेश शीट ब्लँक पेपर देतो आणि पेन देतो त्याला. ही सेड द यंग मॅन, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. या पेपरवर सगळ्या हार्श थिंग जेवढ्या त्याला बोललायस ना ते सर्व लिहून टाक. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. आणि त्या तरुण माणसाने तेच केलं. डीड म्हणजे केलं त्यांनी तसंच. ॲज ही वॉज टोल्ड, ही वॉज टोल्ड म्हणजे जसं त्याला सांगण्यात आलं त्या पद्धतीने त्याने केलं. अँड ही शोड द पेपर टू द टीचर, आणि त्यांनी तो टीचरला पेपर दाखवला. व्हॉट इज द टीचर सेड. द वाईज टीचर सेड, नाव टीअर अप दिस शीट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बीट्स ॲज यू कॅन. आता काय कर, नाव टीअर अप दिस शीट ऑफ पेपर, आता हा फाडून टाक. इन टू ॲज मेनी स्मॉल बीट्स ॲज यू कॅन, आणि जेवढे तुला शक्य होईल तेवढे छोटे छोटे तुकडे कर त्याचे. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. Soon म्हणजे लवकरच. The single sheet was torn into 100 of tiny bits of paper. ते छोटे छोटे तुकडे केले, शेकडो तुकडे केले त्यांनी त्या पेपरचे. आता ते वाईस टीचर काय म्हणतो. द टीचर टोल्ड हिम, थ्रो द बीट्स आउट ऑफ दिस विंडो. आता हे तुकडे काय कर, या खिडकीतून बाहेर टाकून दे. दॅट वॉज इझिली डन. इट वॉज अ विंडी डे अँड द टायनी बीट्स वेर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच्ड. म्हणजे ते अतिशय दूरवर, फार अँड वाईड म्हणजे खूप दूरवर ते पसरले. त्या यंगमॅने पाहिलं की ते खूप दूरवर लगेच निघून गेले, बिकॉज विंड वॉज ब्लोईंग. नाव गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बीट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन, द टीचर ऑर्डर्ड हिम. आता तू काय कर, नाव यू गो आउट ऑफ दिस रूम, आउट ऑन टू द स्ट्रीट ऑर इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बीट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन. जा त्या रस्त्यावर आणि ते जे टाकलेत ना तू पेपर ते जमा करून आण. इज इट इझी? Was it easy to collect all these papers? The young man was taken aback. But, that will be difficult, he stammered. पण ते फार कठीण आहे. मला कसे काय ते जमा करता येतील आता सांगा बरं. It will be difficult indeed, but do give it a try. ते कठीण आहे मान्य आहे मला, पण एकदा प्रयत्न तर कर. The teacher suggested. टीचरने त्याला सुचवलं, सजेस्ट केलं. The young man went out. He returned half an hour later. तो माणूस बाहेर गेला. And he returned half an hour later, म्हणजे नंतर अर्ध्या तासाने आला तो. Exhausted, म्हणजे थकलेला होता, दमलेला होता, कंटाळलेला होता. He had not been able to get hold of a single torn beat from the paper he had torn up just a while earlier. आणि he had not been able to get hold of the single torn beat. एक छोटा तुकडा पण त्याला भेटला नाही फ्रॉम द पेपर, त्या पेपरचा, हां, की जो त्यांनी आता नुकताच जस्ट व्हाईल अर्लियर ही हॅड टॉन इट, तो जो त्यांनी फाडला होता तो. दिस इज वॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड्स. आणि मग तो गुरु म्हणतो, द टीचर सेड टू हिम, की दिस इज वॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड्स. जसं तू कागदाचे तुकडे टाकून दिलेस ना, ते परत घेता नाही आले ना तुला, आणता नाही आले, तसंच शब्दांचं पण तसं होतं की एकदा बोललेले शब्द तोंडातून बाहेर पडले की ते लवकर आपल्याला ते नामुमकिन होत आहे, अशक्य होतं ते रिटर्न घेणं. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक.
ते त्यांना रिटर्न घेणं खूप कठीण असतं. देअरफोर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. लर्न टू थिंक म्हणजे विचार करायला शिका. बिफोर यू स्पीक इन अँगर, रागाने बोलण्या अगोदर तुम्ही विचार करायला आधी शिका. आता याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह झालेत बघा या दोन्ही लाईन्समध्ये. इट इज व्हेरी डिफिकल्ट. कोणता आहे बरं इन्फिनिटिव्ह ते? टू टेक आणि टू थिंक. गॉट इट? सो दीज आर द इन्फिनिटिव्स यूज्ड ओव्हर हियर. Observe this picture which is given in your course book. See the sheets of paper that are moving here and there. Socrates was one of the wisest men of the ancient world. Socrates हा अतिशय हुशार असा माणूस होता प्राचीन जगतामधला. Change the degree. You can change the degree of this sentence. Socrates was wiser than many other men of the ancient world. असं कंपॅरेटिव्हमध्ये तुम्ही करू शकता. किंवा व्हेरी फ्यू मेन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड वेअर ॲज वाईज ॲज सॉक्रेटिस. अशा पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये पण कन्वर्ट करू शकता. इज इट? सो दिस इज व्हेरी युजफुल सेंटेन्स फॉर चेंजिंग द डिग्री ऑफ दिस. मेनी वेअर द यूथ्स हुज लाईव्स ही इन्फ्लुएन्स्ड फॉर द बेटर. मेनी वेअर द यूथ्स, असे अनेक तरुण होते ना. हुज लाईव्स, की ज्यांचं जीवन. आता इथे क्लॉज बदललाय बघा. हुज लाईव्स ही इन्फ्लुएन्स्ड फॉर द बेटर. देअर वेअर द यूथ्स, असे तरुण होते की ज्यांचं जीवन यांनी इन्फ्लुएन्स केलं होतं, प्रभावित केलं होतं. इन्फ्लुएन्स करणं म्हणजे प्रभावित करणं. ओके. सॉक्रेटिस काउन्सिल्ड हिज डिसायपल्स टू कीप देअर माउथ शट. आता सॉक्रेटिस काउन्सिल केलं. काउन्सिल्ड म्हणजे काय? त्यांना समुपदेशन केलं त्यांचं. कोणाचं? हिज डिसायपल्स, त्याचे जे काय म्हणतो स्टुडंट्स होते, डिसायपल्स होते, शिष्य होते, त्यांचं काउन्सिलिंग केलं त्यांनी. काय काउन्सिलिंग केलं? टू कीप देअर माउथ शट. आता इन्फिनिटिव्ह कोणता आला इथे? अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. टू कीप. टू कीप इज द इन्फिनिटिव्ह. अँड स्पीक ओनली वेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. आता स्पीक हा देखील आहे इन्फिनिटिव्हच, कारण तो तिथे काही शब्दांना टू लागतो इन्फिनिटिव्हमध्ये. टूच्या अगोदर टू लिहितात. काही विदाऊट टूचे पण असू शकतात इन्फिनिटिव्स. सो स्पीक ओनली वेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. ॲब्सोल्युटली म्हणजे अतिशय. ॲब्सोल्युटली म्हणजे काय? अतिशय. म्हणजे अगदीच ते नेसेसरी म्हणजे अत्यावश्यक, अगदीच गरजेचं आहे, अगदीच खूपच अनअवॉइडेबल असेल तरच तुम्ही बोला. अनलेस देर इज नो नीड ऑफ स्पीकिंग. देन हिज डिसायपल आस्क्ड हिम. ते त्याला म्हणतात, ओ वाईज वन, हाऊ मे वी नो वेन इट इज राईट टू स्पीक. ते त्याला म्हणतात, ओ वाईज वन, हाऊ मे वी नो वेन इट इज राईट टू स्पीक. टू स्पीक आता पुन्हा इन्फिनिटिव्ह आहे. आम्हाला कसं कळणार की केव्हा केव्हा म्हणजे योग्य कधी होईल, की आम्ही केव्हा बोलावं ते आम्हाला कसं काय कळणार? योग्य वेळ कशी काय कळणार? देन सॉक्रेटिस रिप्लाइड दॅट, ओपन युअर माउथ्स टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स and received an affirmative answer to each of the 3. म्हणजे you should open your mouth only when you asked yourself 3 questions. तुम्ही स्वतःला जेव्हा 3 प्रश्न विचाराल तेव्हाच तुम्ही, आणि रिसिव्ड अन अफर्मेटिव्ह आन्सर, आणि त्याचं उत्तर हे सकारात्मक असेल तरच तुम्ही तुमचं तोंड उघडा, आणि अन्यथा तोंड उघडण्याची गरज नाही. सो व्हॉट वर द 3 questions? द फर्स्ट क्वेश्चन इज, वी मस्ट ask ourselves before we speak, is it true? We must ask ourselves. आपण स्वतःला विचारलं पाहिजे. काय विचारलं पाहिजे? इज इट ट्रू? हे खरं आहे का? इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरॅसिटी ऑफ व्हॉट वी आर सेईंग. व्हेरॅसिटी म्हणजे ट्रूथ, खरेपणा.
इफ वी आर नॉट शुअर, आपल्याला जर खात्री नसेल की आपण जे बोलतोय ते व्हेरॅसिटी, त्याची सत्यता जर नसेल त्याच्यामध्ये, व्हॉट वी आर सेईंग, आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. इट इज बेटर दॅट वी शुड नॉट अटर अ वर्ड. अटरिंग अ वर्ड म्हणजे काय? बोलणं. तुम्ही एकही शब्द न बोललेलं चांगलं. मग वेन वी अटर वर्ड्स केअरलेसली, वी ourselves become transmitters of अनट्रूथ. आणि मग जेव्हा आपण असे केअरलेसली, म्हणजे निष्काळजीपणाने जर आपण केअरलेसली, बघा केअरफुल, केअरलेस हे ॲडजेक्टिव्ह आहेत, पण केअरलेसली LY लागला आहे म्हणून तो ॲडवर्ब होतो. काय होतो? सो वन्स यू अटर द वर्ड केअरलेसली, वी आवरसेल्व्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ द ट्रूथ, अनट्रूथ. अनट्रूथ हा ट्रूथचा अपोजिट आहे. ट्रान्समिटर्स म्हणजे काय? द पर्सन हू स्प्रेड समथिंग, और इन दिस केस स्प्रेड्स द अनट्रूथ. जो माणूस जो पसरवण्याचं काम करतो, आपण मग असत्य पसरवू ना. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीजंट? वो अच्छा है क्या? मेनी आर एम्प्टी रिमार्क्स और वेन स्टेटमेंट्स दॅट द पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स. आणि बऱ्याचदा काय होतं, मेनी पीपल दे स्पीक टू हर्ट अदर्स. They make the vague statements, vain statement, and it may hurt others. त्या वेन स्टेटमेंटने, वेग स्टेटमेंटने काय होतं, त्या असे कमेंट्स करतात लोक की ज्याच्याने ते स्वतः अडचणीत येतात किंवा दुसऱ्यांना ते दुखावतात. ओके, सो इट इज बेटर दॅट दीज अनप्लीजंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. मग असे अनप्लीजंट वर्ड असतील ना, चांगले शब्द नसतील ना, दुसऱ्याला त्याच्याने बरं वाटणार नसेल ना, तर असे शब्द न बोललेले चांगले ना. मग अँड द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल? इज इट युजफुल? ते उपयुक्त आहे का? इज आर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर? इज आर स्टेटमेंट इज गोइंग टू बेनिफिट द लिसनर? बेनिफिट मीन्स त्याला काय यूज आहे का, त्याचा फायदा आहे का ऐकणाऱ्याला? इफ नॉट, देन why are you saying that? Will our words bring comfort to someone? आपल्या शब्दांनी कोणाला कम्फर्ट मिळणार आहे का? कम्फर्ट म्हणजे समाधान कोणाचं होणार आहे का? आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से? आणि आपण त्या जे बोलतोय त्याच्याने कोणाला मदत होणार आहे का? ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि जर असं असेल, इन दॅट केस ओनली यू शुड गो अहेड अँड स्पीक, अनलेस देर इज नो नीड ऑफ स्पीकिंग ॲट ऑल. आर यू गेटिंग? So Socrates has given a very right examples over here. He asked us to concentrate towards the three questions. We should ask the three questions to ourselves before uttering the words. What is the first question? Is it true? Then second question is it pleasant? And third question is it useful? So if it is true, if it is pleasant, and if it is useful, then only you have to utter the words or you have to speak, unless there is no need of speaking at all. Are you getting? So this is this lesson tells us the importance of speaking, importance of your words. Okay, so your words are very valuable. Words are like sword, you know. So bruises done by sword can be easily healed, but the bruises done by your words, it is very difficult to heal them. So therefore, think twice and then utter once, then you speak. दोनदा विचार करा आणि एकदा बोला. ओके, सो प्रोवर्ब पण एक तयार होतं ना त्याच्यामध्ये की शब्दांपेक्षा काय, तलवारीच्या घावापेक्षा शब्दांचे घाव जरा काय असतात, गंभीर असतात, नाही का? तर ते दॅट इज वाय वर्ड्स आर प्रेशियस, व्हेरी व्हॅल्युएबल. यूज देम प्रॉपरली अँड दिस लेसन विल बी डेफिनेटली युजफुल in your life as well. This doesn't mean that you should not speak at all. Are you getting? You should speak, but you think and then speak. Your speaking should be meaningful. Getting? So meaningless speaking is not acceptable or
it cannot be appreciated by the people. So therefore you should use the words very carefully. Okay. The pen is mightier than the sword. Pen is mightier than the sword म्हणजे काय? हां, ही लेखणी आहे ना आपली, ती पण तलवारीपेक्षा का असते? फार पॉवरफुल असते. So these are the things that you should concentrate. I hope you must have enjoyed this lesson.